शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दडपशाही करून शक्तीपीठ महामार्गाचं सर्वेक्षण करत आहेत। यामुळे महापुराचा धोका निर्माण होणार आहे। अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत। राज्य शासनाच्या तिजोरीवर देखील मोठा बोजा पडणार आहे। त्यामुळे पांडुरंगा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना देवो, असं साकडं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरात विठुरायाच्या चरणी घातले। राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी पंढरपूरला रवाना झाले। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। राजू शेट्टी म्हणाले, राज्यातील 12 जिल्ह्याला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग शासनाकडून केला जातोय। जनतेला याची गरज नसताना महामार्ग केला जातोय। यामुळे हजारो हेक्टर शेती नष्ट होणार आहे। या महामार्गाविरोधात शेतकरी आहेत तरी देखील मुख्यमंत्री दडपशाही करतायत। खादी वर्दीतील गुंडांना हाताशी धरून राज्यात सर्वेक्षण सुरू आहे। हा महामार्ग रद्द करणं आवश्यक आहे। यासाठी पंढरपूरला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पांडुरंगा सद्बुद्धी देवो अशी मागणी करणार असल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी आंदोलन करणारे शेतकरी नाहीत, त्यांच्या जमिनी जाणार नाहीत तरी देखील आंदोलन करत असल्याचा आरोप होतोय। यावर राजू शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्गामुळे महापुराचा जोरदार तडाखा बसणार आहे। शिरोळ तालुक्याला मोठा फटका महापुराचा बसतो, तो अधिक गडद होणार आहे। त्यामुळे या आंदोलनात आम्ही उतरणार आहोत। पण शक्तीपीठ महामार्ग हवा याचं समर्थन करणाऱ्यांनी गट नंबर द्या, मग त्यांनी चमचेगिरी करावी असं आवाहन शेट्टी यांनी केलंय। आषाढी एकादशीला शासकीय पूजा करायला मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरला येत आहेत। त्याच्या आधी आज आम्ही पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला साकडं घालणार आहोत की हे पांडुरंगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे। कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अत्यंत अभ्यासू आहेत। त्यांनी अभ्यास करूनच शेतकऱ्याचा 7/12 कोरा करायचं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलेलं होतं आणि त्या आश्वासनाचं सोयीस्कर विसर त्यांना पडतोय। हमी भावाच्या 20% जादा अनुदान द्यायचं आश्वासन त्यांनी दिलं होतं, त्याचाही विसर पडला। उलट हमी भावापेक्षा कमी किमतीला शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतोय। 12 जिल्ह्याला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आहे। हा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी म्हणून खाकी वर्दीतल्या गुंडांना हाताशी धरून मुख्यमंत्री सक्तीनं शेतकऱ्यांच्यावर दडपशाही करून शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे त्यांच्या इच्छेच्या विरोधात करू पाहतायत। हा शक्तीपीठ खरं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून गरजेचा नाही आहे। सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुरामध्ये लोटणारा आहे। सिंधुदुर्गातल्या पर्यावरणाचा वाटोळं करणारा आहे आणि 86,000 कोटी रुपयाचा आर्थिक बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर टाकणारा आहे। महापुराचा धोका या मार्गामुळे आहे आणि त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना होऊन दे, हे साकडं घालायला आम्ही पंढरपूरला निघालेलो आहोत। काही लोक म्हणतात की जे आंदोलन करतात त्यांची जमिनी नाही तर फक्त पैसे मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे असं म्हणलं जातं। असं जो म्हणतोय की आमच्या जमिनी नाहीत, ठीक आहे, माझी जमीन जाणार नाही, पण मी पूरबाधित आहे लक्षात ठेवा। कारण हा शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर सर्वाधिक महापुराचा तडाखा हा शिरोळ तालुक्याला बसतो आणि त्या शिरोळ तालुक्यातला मी आहे। आणि त्यामुळं कुणी जर असं म्हणत असेल, एकतर शक्तीपीठाचं समर्थन करणाऱ्यांनी पहिल्यांदा आपली जमीन कुठं जाते त्याचा गट नंबर सकट पुरावा द्यावा आणि मग चमचेगिरी करावी, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे। सरकारला काय इशारा आहे? सरकारला एवढंच आमचा इशारा आहे, आज आम्ही पांडुरंगाला साकडं घालून पांडुरंगाकडे शक्ती मागतोय। कारण सरकारला सुबुद्धी सुचणार नाही आम्हाला माहिती आहे, पण पांडुरंगाकडं हा लढा अजून तीव्र करून या भोळ्या बाबड्या गोरगरीब शेतकऱ्यांना आणि महापूरबाधित सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, हे पांडुरंगाला साकडं घालतोय। आणि मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, जेव्हा जेव्हा आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं, पांडुरंग आम्हाला प्रसन्न झालेला आहे। उदाहरण सांगतो, 2011 साली पांडुरंगाला साकडं घालून पंढरपूर ते बारामतीत चालत गेलो,
आणि त्या वर्षी टनाला 600 रुपये ऊसाचा भाव वाढवून घेतला. 2018 साली पुन्हा एकदा पांडुरंगाला दुधाचा अभिषेक करून दुधाचं आंदोलन केलं. सरकारला लिटरला 5 रुपये दुधाला अनुदान द्यावं लागलं. आज तिसऱ्यांदा आम्ही पांडुरंगाला साकडं घालायला निघालेलो आहे. आणि पांडुरंग हा गरिबांचा देव आहे, सर्वसामान्यांचा देव आहे, कष्टकऱ्यांचा देव आहे, इमानदार लोकांचा देव आहे आणि त्यामुळे आम्हाला प्रसन्न होणार. ओके.